मित्रांनो, फक्त पोट साफ न होणे म्हणजे सर्वच रोगाचं आमंत्रण आहे। आमच्याकडे मिस्टर फडके म्हणून शिवधाम सरकारमध्ये 7 दिवस ते इथे ऍडमिट राहिले, तर त्यांना 15-15 दिवस जे आहे हे पोट साफ होत नव्हतं, म्हणजे संडासच होत नव्हते। मग इनेमा दिला, काही केलं तरी होत नव्हतं। तर आता शिवधाम सरकारमध्ये 7 दिवस राहिल्यानंतर त्यावर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे ते तुम्हाला सांगतो। मीच म्हणणार मुकुंद फडके, 15 दिवस मला संडास नव्हती होत, व्याकुळ झालं होतं। शेवटी शिवधाम गोरक्षराम मध्ये आलो, संडास मोकळी झाली, पाण्यासारखी झाली, पण सगळे टॉक्सिन निघून गेले। त्रास झाला थोडा, पण आता चांगलं वाटतंय। तुम्ही या, इथले अनुभव नक्की घ्या। मी याचे वडील आहे मुकुंद दत्तात्रय फडके। तर 7 दिवसामध्ये त्याची ट्रीटमेंट त्यांनी केली, तर इतका सुंदर अनुभव आहे की त्याचं सगळं नॉर्मलाइज व्हायला सुरुवात झालेली आहे। फक्त एवढंच आहे की ती ट्रीटमेंट लेंथी घ्यावी लागेल त्याला। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी इतकी चांगली हॉस्पिटॅलिटी आहे की जबरदस्त। डॉक्टरांचं वागणं, इथल्या स्टाफचं वागणं, जेवण्याची सोय, राहण्याची सोय, आणि इथलं एन्व्हायरमेंट इतकं सुंदर आहे की मनुष्य अर्धा दुरुस्त त्या एन्व्हायरमेंटमुळेच होतो। अशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट असल्यामुळे माझी विनंती आहे सगळ्यांना की प्रत्येकाने एकदा इथे येऊन आपले अनुभव घ्यावेत।